रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आली आहे. कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला 5 दिवस घनदाट जंगलात डांबून ठेवण्यात आले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली असून तपास वेगाने सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी 13 फेब्रुवारी रोजी सकाळी घरातून बाहेर पडली होती. सायंकाळपर्यंत ती परत न आल्याने कुटुंबियांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र काहीच ठोस माहिती न मिळाल्याने त्यांनी तत्काळ राहुरी पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून विशेष पथक नेमले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करण्यात आला. तपासादरम्यान मुलीला नाशिक सुरत मार्गालगत असलेल्या रामशेज किल्ला परिसरातील जंगलात नेण्यात आल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी तत्काळ त्या भागात शोध मोहीम राबवून मुलीची सुटका केली. सुटकेनंतर पीडितेच्या जबाबानुसार तिला 5 दिवस जंगलात डांबून ठेवण्यात आले. या काळात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. या प्रकरणी मुख्तार हैदर पठाण, मुख्य आरोपी कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे यांना अटक करण्यात आली. आरोपी विरुद्ध पोक्सो ऍक्ट तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारे, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस गणेश वाघमारे, इफ्तेखार सय्यद, चांदबाई पठाण, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नमीद शेख यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस गणेश वाघमारे आणि इफ्तेखार सय्यद हे करीत आहेत. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.